नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, बऱ्याच पशुपालकाला एक समस्या सारखी जाणवते की त्यांच्याकडे असणारी कालवड ही चांगल्या ब्रीडची जन्मलेली असते आणि ते त्या कालवडीचे वेळच्या वेळी डिवॉर्मिंगसुद्धा करतात, तरी पण त्या कालवडीला जंताचा प्रादुर्भाव होतो। म्हणून आज मी तुम्हाला अगदी सोप्या आणि एकदम गुणकारी अशी ट्रिक सांगणार आहे। त्या ट्रिकचा जर तुम्ही वापर केला तर तुमच्या कालवडीला जंत कधीच होणार नाहीत आणि तुमची कालवड एकदम आकर्षक आणि तंदुरुस्त होईल। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिली वेळच आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा, म्हणजे काय होईल की नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल। मित्रांनो, लहान वासरांना जंताचा प्रादुर्भाव जर झाला तर त्यांची वाढ होत नाही, ती वासरे निस्तेज होतात, त्यांच्या अंगावर केस जास्त लांब वाढतात, त्यांची पोटे मोठे होतात नागाऱ्यासारखे, काही केसमध्ये तर वासरे दगावण्याची सुद्धा शक्यता असते। म्हणून जंताचा प्रादुर्भाव झाल्यावर उपचार करण्यापेक्षा जंतूच होऊ नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत। म्हणून आपण काय करायचे की पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ज्यावेळेस आपली गाय प्रेग्नंट असते त्यावेळेस तिचे डिवॉर्मिंग करणे खूप गरजेचे असते। बरेच जण जनावरे प्रेग्नंट असताना डिवॉर्मिंग करत नाहीत, ते चुकीचे आहे, आपण केले पाहिजे। गायीचे डिवॉर्मिंग म्हणजे तिच्या पोटातील वासराचे डिवॉर्मिंग ही संकल्पना तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे। हा झाला सुरुवातीचा मुद्दा। आता ज्यावेळेस कालवडीचा जन्म होतो त्यावेळेस तिच्या पोटात जंताचा शिरकाव होऊ नये किंवा तिला जंत होऊ नये म्हणून आपण काय करायचे की त्या कालवडीचे संगोपन आपण ज्या ठिकाणी करतो ती जागा एकदम कोरडी असली पाहिजे, त्या ठिकाणी माती, शेण, चिखल यासारख्या गोष्टी नसल्या पाहिजेत। स्वच्छ, हवेशीर आणि कोरड्या जागेत कालवडीचे संगोपन करावे। मित्रांनो, कालवड ज्यावेळेस जन्मते, जन्मल्यानंतर सुरुवातीचे 10 ते 15 दिवस जंताचा शिरकाव मोठ्या प्रमाणात या कालवडीमध्ये होत असतो। त्यामुळे आपण काय करायचे की स्वच्छता तर ठेवणे गरजेचे आहे, त्याच्याबरोबर ओवा घ्यायचा आहे। ओवा किती घ्यायचा तर कालवडीच्या वजनाच्या प्रमाणात आपल्याला ते वापरायचं आहे। आता प्युअर एचएफ कालवड जन्माला आल्यानंतर तिचे वजन साधारण 30 ते 40 किलो, तर म्हणजे 30 ते 40 किलोच्या दरम्यान तर नक्कीच असते। म्हणून आपण काय करायचे की ओवा हा आपण 15 ते 20 ग्रॅम एवढा घ्यायचा आहे। आता हा ओवा 15 ते 20 ग्रॅम घेतल्यानंतर साधारण अर्धा लिटर म्हणजे 500 मिली पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तो ओवा टाकायचा आहे आणि काय करायचं की ते पाणी उकळायचं आहे, उकळायला ठेवायचं आणि ते निम्मे पाणी झाल्यानंतर म्हणजे साधारण 250 ते 300 मिली पाणी एवढे शिल्लक राहिल्यानंतर ते ओव्याचे जे पाणी आहे ते उकळणे बंद करायचं। जे उकळलेले पाणी आहे ते खाली ठेवायचे आणि थंड झाल्यावर ते पाणी काय करायचे की कपड्याने आपले गाळून घ्यायचे, म्हणजे ओव्याचे जे कण असतात ते कापडावर राहतील आणि त्या ओव्याचे फक्त पाणी भांड्यामध्ये राहील। आता हे पाणी आपण काय करायचे की कालवड 15 दिवसाची झाल्यावर करायचं आहे आणि काय करायचं की असं सकाळी त्यातले निम्मे पाणी आहे, संध्याकाळी निम्मे, म्हणजे 125 मिली सकाळी आणि 125 मिली संध्याकाळी असे सुरुवातीचा डोस आपल्याला करायचा आहे। याने तुमच्या कालवडीच्या पोटात जंत प्रवेश करू शकत नाही आणि ज्यावेळेस कालवड आपली 1 महिन्याची होईल त्यावेळेस कालवडीचे वजन वाढलेले असते, त्यावेळेससुद्धा वजनाच्या प्रमाणात ओवा घ्यायचा आहे आणि हा प्रयोग करायचा आहे। फक्त सुरुवातीला कालवड जन्मल्यानंतर 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान आणि कालवड 1 महिन्याची झाल्यावर अशा वेळेस 2 वेळेस आपल्याला हा प्रयोग करायचा आहे। जर तुम्ही नियोजन असे केले आणि काळजी जर घेतली तर तुमच्या कालवडीच्या पोटात जंत होऊ शकत नाहीत, तरी पण जंताचे औषध देणे अनिवार्य असते, गरजेचे असते। त्याची तुम्हाला माहिती असेलच, डिवॉर्मिंग कसे करायचे, तरी पण एक थोडक्यात तुम्हाला सांगतो। मित्रांनो, कालवडीचे डिवॉर्मिंग करत असताना आपण काय करतो, प्रत्येक वेळेस एकच औषधाने त्याचं डिवॉर्मिंग करतो, तर प्रत्येक वेळेस अल्टर करून औषधाचा वापर करावा। आता कालवड जन्मल्यानंतर पहिला डिवॉर्मिंग आपण काय करायचं 7 ते 10 दिवसाच्या दरम्यान अल्बमार या औषधाने आपण त्याचे डिवॉर्मिंग करायचे आणि त्यानंतर
7व्या दिवशी जर आपण केले तर 7व्या दिवसापासून बरोबर 21व्या दिवशी आपण काय करायचं की आयव्हरमेक्टिन औषधाने डिवर्मिंग करायचं आहे आणि नंतर तिथून प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या औषधाने आपल्याला डिवर्मिंग करायचं आहे. वेगवेगळ्या औषधाने म्हणजे एक वेळेस अल्बोमार वापरायचं, त्यानंतर एक वेळेस फासनेल वापरायचं, त्यानंतर पानाक्युरो वापरायचं किंवा एखाद्या महिन्यात निलझॉन हे औषधं वापरायचं. असे वेगवेगळ्या औषधाने कालवडीचे 6 महिने होईपर्यंत आपल्याला प्रत्येक महिन्याला डिवर्मिंग करावी आणि त्याच्यासोबत डिवर्मिंग केल्यानंतर 4-5 दिवस लिव्हर टॉनिकसुद्धा आपल्याला द्यायचं आहे, ब्रुटॉन. अशा प्रकारे आपण डिवर्मिंग केले पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.